आज मी तुम्हाला दाखवणार आहे अधिक मासात काढल्या जाणाऱ्या शुभ रांगोळ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एकदम सोपी पद्धत वापरून रांगोळी कशी काढावी हे दाखवणार आहे. तर अशा प्रकारे मी इथे रांगोळी काढण्यासाठी खूप छान अशा स्वस्तिकच्या साच्याचा वापर केलेला आहे. तर इथे आहे ना, मी स्वस्तिक काढण्यासाठी ज्या स्वस्तिकचं चिन्हाचा वापर केलेला आहे, तर ते मी दाराला लावण्यासाठी आणलं होतं मार्केटमधून. पण ते दाराला नीट लागत नव्हतं, चिकटत नव्हतं, म्हणून मी ते त्याचा वापर रांगोळी काढण्यासाठी केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप छान अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. तर तुमच्याकडे पण असं काही असेल तर तुम्ही त्याचा वापर इथे रांगोळी काढण्यासाठी करू शकता. या व्हिडिओमध्ये मी अधिक मासामध्ये काढल्या जाणाऱ्या 10 प्रकारच्या वेगवेगळ्या शुभचिन्हांची रांगोळी दाखवलेली आहे. एकदम सोपी ट्रिक वापरून काढलेली आहे. तर तुम्ही ते शेवटपर्यंत नक्कीच बघाल. या ज्या शुभचिन्हांच्या रांगोळ्या आहेत, तर ते तुम्ही कोणत्याही सणवाराला देवघरात किंवा दारासमोर काढू शकता. ही आहे एकदम छोटीशी रांगोळी शंखाची. तर काढायला खूप सोपी आहे. खूप सोपी ट्रिक वापरून काढलेली आहे. आणि लगेच होणारी आहे. खूप कमी जागेत होणारी आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे छोटीशी अशी शंखाची रांगोळी काढलेली आहे. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी शंखाचीच, पण ती ठिपक्यांचा वापर करून काढलेली आहे. खूप सोपी आहे. तर ते तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. ही आहे विष्णुप्रिय वाहन गरुडाची रांगोळी. तर तुम्ही बघू शकता, आपल्याला 5 ते 2 अशा ठिपक्यांचा वापर करून आपल्याला गरुडाची रांगोळी काढायची आहे. एकदम सोपी आहे. तर ही रांगोळी आहे ओमची रांगोळी. तर यामध्ये मी ओम काढण्यासाठी बांगडीचा वापर केलेला आहे. खूप कमी जागेमध्ये आपण अशा पद्धतीने ही रांगोळी काढू शकतो बांगडीचा वापर करून. तुम्ही बघू शकता, खूप छान असे एकदम कमी जागेत किंवा मग देवघरासमोर तुम्ही काढू शकता. यामध्ये मी बांगडी आणि टूथपिकचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला ओम नीट काढता येत नसेल, जमत नसेल, तर तुम्ही या अशा प्रकारे बांगडीचा वापर करून ओम काढू शकता. ही आहे एकदम छोटीशी अशी तुळशीची रांगोळी. जे की तुम्ही एकादशीला किंवा मग तुळशी विवाहाच्या दिवशी पण काढू शकता. एकदम सोपी ट्रिक आहे.
ही समईची रांगोळी तुम्ही देवघरासमोर काढू शकता किंवा मग कोणत्याही सणवाराला स्पेशल करून लक्ष्मीपूजेच्या दिवशी दिवाळीला काढू शकता. एकदम सोपी ट्रिक आहे काढण्याची. व्हिडिओ शूट करण्याच्या नादात रांगोळीमध्ये थोडीफार चूक झालेली आहे. यामध्ये समईची जी ज्योत आहे तर ती थोडीफार तिरकस निघाली कॅमेरा अँगलमुळे, तर ते तुम्ही बघू शकता. तर आता आपण बघणार आहोत कासवाची रांगोळी. तर ही रांगोळी थोडीफार साऊथ इंडियन रांगोळीमध्ये आहे, जे की साऊथमध्ये काढले जातात. तर तुम्ही बघू शकता एकदम सोपी आहे ही कासवाची रांगोळी. अशा प्रकारे आपल्याला 5 ते 3 अशा ठिपके काढायचे आहेत, जे की तुम्ही देवघरासमोर किंवा मग तुम्ही अंगणात पण ही रांगोळी काढू शकता. एकदम शुभ अशी कासवाची रांगोळी आहे. ही आहे छोटीशी अशी मोरपंखाची रांगोळी. ही रांगोळी तुम्ही तुळशीसमोर जन्माष्टमीला काढू शकता. खूप सुंदर अशी छोटीशी रांगोळी आहे. तर यामध्ये रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरू शकता. तर यामध्ये मी पिवळा आणि लाल कलर भरलेला आहे. तर याऐवजी तुम्ही मोरपंखाचा रंग भरू शकता. ही आहे आजची शेवटची रांगोळी. एकदम सोपी ट्रिक वापरून काढलेली आहे. तर शिवलिंगाची रांगोळी आहे. तर ही जी रांगोळी आहे तुम्ही श्रावण सोमवार किंवा 16 सोमवार महिन्याच्या दर सोमवारी पण काढू शकता. देवघरासमोर एकदम शुभ अशी रांगोळी आहे. कोणत्याही सणवाराला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काढू शकता. एकदम सोपी आहे. खूप कमी रांगोळीचा वापर केलेला आहे यामध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या मी सर्व रांगोळ्या दाखवलेल्या आहेत, तर या रांगोळ्या फक्त अधिक मासापुरतेच न काढता तुम्ही ते वर्षभरात केव्हाही काढू शकता. कोणत्याही सणवाराला काढू शकता. तर आजच्या या माझ्या 10 रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्कीच सांगाल. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.